सगळे शेतकरी बंधूंना सर्वांना यूट्यूबमधील व माझ्या यूट्यूबच्या ताईला व दादांना पण विशेष म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे. लोका शेत एक नंबरमध्ये आलेलं आहे. तुम्ही बघू शकता शेत हो का खुरपण झालेलं आहे, फवारणी झालेली आहे, सगळं काही झालेलं आहे बरोबर, सगळं व्यवस्थित खुरपण बिरपण सगळं झाले, पण पाऊस नाही. पाऊस असं उदगीरला लातूरलाच पडलेला आहे, मध्यभागीचा पट्टा सोडून दिलेला आहे. काय झाले काय माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे सगळेजण मिळून साखरेचा भाव वाढवून दिल्यात. पब्लिक एवढी परेशान झाली आहे, चहा प्यायला हे सगळं काही लई परेशानी झाल्या. म्हणजे काय सांगा, एवढा रेट काही कामाचा नाही. सरकार शासनाने असं एवढा रेट करायचं नसतं. गोरगरिबानं काय खावं आणि काय आणावं आपण गोरगरिबानं सांगा. आता पाऊस नसल्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये गोरगरिबाला पण काम नाही. पाऊसच नाही तर तिथं गोरगरिबाचं पोट कुठलं भागणार आहे सांगा बरं. तर त्याच्यासाठी असं एवढं महागाने साखर बनवलं, गोळ बी झाली, साखर झाली बघा. आणि कांद्याचा पण रेट वाढवून दिलेला आहे. आता गोरगरिबांना काय खावं सांगा. आता शेतकऱ्याला काहीतरी हे पीक नाही आलं तर मी त्याला विमा वगैरे शेतकऱ्याला लगेच देतात, आणि गोरगरिबाला काय देणार आहेत? काहीच नाही. गोरगरिबाचं लई नुकसान आहे याच्यामध्ये. तर गोरगरिबाला पण सर्वजण बघायला पाहिजे. एवढं अन्याय गोरगरिबावर जास्त व्हायला लागला आहे. म्हणजे कसं, आता पाऊस पडणार गेलं तर गोरगरिबानं काय खायचं सांगा. त्यांनी कास्ट करणार आणि 1 किलो 2 किलो आणून खाणारे, तर त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे. तर असं करू नका. गोरगरिबाला बी शेतकऱ्याला बी सगळ्यालाच बघत राहावा, ही माझी सर्व शासनाला विनंती आहे. आणि विशेष म्हणजे आता पाऊस नसल्यामुळं या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी चोरीचं प्रमाण भेटलेलं आहे बघा. सगळ्याला माहिती आहे, इंस्टावरती यूट्यूबला पण आहे की शेळ्या घेऊन जाणाऱ्या माणसाला दोघांना पकडलेलं आहे. तर असं चोरीचं पण प्रमाण चालू झालेलं आहे इकडं. आता पाऊस नसल्यामुळं असं प्रकरण चालूच होणार आहे. त्यासाठी सर्व शासनाने आपल्या गोरगरिबाला पण फार लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पण बघितलं पाहिजे. सर्वीकडे लक्ष द्या, नाहीतर उगाच शेतकऱ्यालाच बघू नका. गोरगरिबाचं लय अवघड आहे. चला मग घेऊ का, हे बघा इकडे कसं शेत बघा, सगळं शेत कसं केलाव का नाही कमेंट करून सांगा, लाईक करा. आणि चॅनलला पण कोणी नवीन असेल तर सबस्क्रायबर पण करा. बघू शकता तुम्ही, तुमच्यासाठी मी लॉंग व्हिडिओ टाकत आहे. सर्व काही शेतीतलं काम आपण एकदम गॅरंटी नंबर 1चा आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे का, सोयाबीन तूर आहे, कालच खुरपण झालेलं आहे. चला मग आता आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आवर्जून सर्वांनी बघा आणि कमेंट करून सांगा कुठं कुठं पाऊस आहे, कुठं कसा आहे, आणि ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.